नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत क्रेमाफिन प्लस सिरप. हे सिरप जे आहे ते 337 रुपयाला कुठल्याही मेडिकलला मिळून जातं असं हे सिरप आहे. हे सिरप जे आहे ते अबॉट कंपनीचं आहे. कॉन्स्टिपेशनसाठी वापरलं जातं आणि 225 ml ची ही बॉटल असते. यामध्ये जे आहे शुगर ॲड नाही आहे, नो ॲडेड शुगर असं त्यावर मेन्शन आहे. म्हणजे ज्यांना शुगर आहे ते लोक घेऊ शकतात. मार्केटमध्ये खूप सारे सिरप टॅबलेट्स अवेलेबल आहेत कॉन्स्टिपेशनसाठी, पण हे एक सिरप आहे जे कॉन्स्टिपेशनसाठी वापरतातच. पण फिस्टुलाचं ऑपरेशन झालं असेल किंवा पाईल्सचा त्रास असेल, फिशरचा त्रास असेल, तेव्हा पण हे सिरप डॉक्टर घ्यायला सांगतात. विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळून जातं असं हे सिरप आहे. तर बघूया हे सिरप कोणी वापरायला पाहिजे, कसं वापरायला पाहिजे, केव्हा वापरायला पाहिजे. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काय होतं, खूप साऱ्या लोकांना एकतर माहीत नसतं हे सिरप कधी वापरायचं किंवा कोणी वापरायचं ते. चला तर बघूया डिटेल्समध्ये. आज आपण बघणार आहोत क्रेमाफिन प्लस सिरपबद्दल. यामध्ये 3 कंटेंट आहेत: मिल्क ऑफ मॅग्नेशिया, लिक्विड पॅराफिन आणि सोडियम पिकोसल्फेट. याचे अल्टरनेट ब्रँड पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जसं की लॅक्टिव्ह प्लस सिरप. अजूनही बरेचसे ब्रँड अवेलेबल आहेत. जर तुम्ही दुसरं कोणतं वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा कोणतं वापरता ते. मध्ये जे लिक्विड पॅराफिन आहे ते एक पेट्रोलियम प्रोडक्ट आहे, जे की बेसिक नॅचरल मिनरल ऑइल, जे की आपल्या मोशनला लुब्रिकंटचं काम करतं. त्यामुळं काय होतं, ते मोशन इझिली पास होतं, त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. दुसरं जे कंटेंट आहे ते आहे सोडियम पिकोसल्फेट. जेव्हा पण जास्त प्रमाणात कॉन्स्टिपेशन असतं तेव्हा हे कंटेंट असलेलं सिरप किंवा टॅबलेट दिले जातात. क्रेमाफिन प्लस जास्त यूजफुल आहे कॉन्स्टिपेशनसाठी. आणि थर्ड जे कंटेंट आहे जे मिल्क ऑफ मॅग्नेशिया, हे एक लॅक्झेटिव्ह आहे, म्हणजेच आतड्यात पाणी खेचून मल जे असतं ते मऊ करतं, त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. ज्या पण लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि टॅबलेट खाऊन पण तुमचं कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होत नाही आहे, तर ते लोक ही सिरप घेऊ शकतात. म्हणजेच हे सिरप कॉन्स्टिपेशनसाठी वापरलं जातं. किंवा पाईल्सचा त्रास असेल, फिशरचा त्रास असेल, त्यासाठी पण डॉक्टर घ्यायला सांगतात. तर आपण याचा डोस बघूया. एक टाईम तुम्ही हे सिरप घेऊ शकता. जर अडल्ट पेशंट असेल, 18 वर्षाच्या वरती जर पेशंट असेल, तुम्ही 10 ते 15 ml रात्री घेऊ शकता हे सिरप जेवणानंतर. त्याचे साईड इफेक्ट्स बघूया. कोणाकोणाला जुलाब होऊ शकतं, कोणात पोट दुखू शकतं, मळमळ होऊ शकते, उलटी होऊ शकते. असे साईड इफेक्ट जर तुम्हाला दिसले तर तुम्ही जवळच्या डॉक्टरला जाऊन भेटा. कोण घेऊ शकत नाही हे सिरप, आपण ते बघूया. जे प्रेग्नंट लेडी आहेत ते हे सिरप घेण्याआधी डॉक्टरना विचारून घ्या. आणि जे ब्रेस्ट फीडिंग मदर आहेत त्यांनी पण डॉक्टरला विचारलं पाहिजे. ज्यांची किडनी फेल आहे किंवा किडनी रिलेटेड काही इश्यू आहेत ते पण डॉक्टरला विचारूनच घ्यायला पाहिजे. आणि कुणाला ॲलर्जी असेल मिल्क ऑफ मॅग्नेशियाची, लिक्विड पॅराफिनची, त्यांनी पण डॉक्टरांना विचारून घेतलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.